नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानोदय या एज्युकेशन चॅनलवरती. या ठिकाणी आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करत होतो इयत्ता 7वीसाठी. आपण आज बघणार आहोत प्रश्नपत्रिका, मागील काही वर्षांमध्ये आलेल्या प्रश्नपत्रिका. तर आपल्या इथे जर तुम्हाला कधी पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा असेल किंवा तुमची तयारी कितपत झाली आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, मागच्या काही वर्षांमध्ये जे प्रश्न विचारले त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करणं फार इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, आपण इथं तेच करणार आहोत. मागच्या काही वर्षांमध्ये आलेले जे प्रश्नपत्रिका आहेत, जसं जसं मला सापडतील तशा मी तुम्हाला त्यांची उत्तरं किंवा त्यांचा सराव इथं आपण करून घेणार आहोत. प्रश्नपत्रिका बघताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्न सोडवताना काय विचार केला पाहिजे, उत्तरापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो मराठी माध्यमातील प्रथम भाषा म्हणजे मराठी भाषेवरती जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. तसंच इंग्लिश मीडियमचे जो थर्ड लँग्वेज आहे त्या थर्ड लँग्वेजमध्ये जी भाषेवरचे जे प्रश्न आहेत ते पण आपण या ठिकाणी आता इथं बघणार आहोत. आपला पेपर जो आहे, मागची प्रश्नपत्रिका जी फेब्रुवारी 2017 मधली आहे, जी 5वीसाठी विचारलेली होती. ठीक आहे, ती प्रश्नपत्रिका आपण इथं पहिल्यांदा घेतलेली आहे आणि त्याला आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण जाऊया पुढे. बघा, विभाग पहिला सेक्शन 1 प्रथम भाषा मराठी आहे. इथं आपण जो पेपर घेतला त्याची मराठी आहे. प्रश्न क्रमांक 1 व 3 साठी सूचना. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना काय दिलेलं आहे, उत्तरं वाचायचं आहे, त्याच्यावर आधारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं शोधायची. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला उत्तरा दिलेला असतो, तर उत्तरा वाचण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. जे उत्तरामध्ये दिले ते रिअल लाईफमध्ये खोटं जरी असेल तरी तुम्हाला ते पॅसेजमध्ये खरं आहे असंच गृहीत धरायचं. तिथं विचार करत बसायचा नाही, अरे हे खरं आहे का खोटं आहे. पॅराग्राफमध्ये जर दिलेलं असेल तर ते खरंच आहे आणि तेच उत्तर तुम्हाला आन्सर शीटवरती मार्क करायचं, भलेही ते रिअल लाईफमध्ये किती खोटं असू द्या किंवा त्याचा काही संबंध असू किंवा नसो. पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे, बस विषय संपला तुमच्यासाठी. पॅराग्राफमध्ये दुसरी गोष्ट, पॅराग्राफमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा मिनिंग लक्षात आला पाहिजे. पॅराग्राफमध्ये दिलेल्या शब्दांचा मिनिंग आला पाहिजे त्या पॅराग्राफसाठी फक्त. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, पॅराग्राफ वाचताना जे तुम्हाला महत्त्वाचं वाटते ते तर तुम्हाला अंडरलाईन करायची किंवा तुम्ही बॉक्स करायचे. कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाचं काय आहे, सगळा पॅराग्राफ कधीच महत्त्वाचा नसतो. मग महत्त्वाचं कसं ओळखायचं, ते प्रॅक्टिसनंच होणार आहे, याला कुठल्याही प्रकारची शॉर्टकट नाही आहे. ठीक आहे. चला, विचार कसा करायचा एवढं मी सांगू शकतो, जे आता पॅराग्राफ असताना मी तुम्हाला सांगेनच ना. ठीक आहे. चला, पॅराग्राफ वाचूया. कृष्णाचे कुटुंब भले मोठे आहे. कोणती कृष्णा माहीत नाही, मुलगा आहे का काय माहीत नाही आहे, मुलगा आहे का मुलगी आहे का माहीत नाही. पुढे गेल्यावरती मला कळेलच. पॅसेज वाचायचा. कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. नद्या म्हटले म्हणजे हे जी कृष्ण आहे ती नदीविषयी बोलत आहेत, एवढं तर मला कळालं. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. आता हे स्टेटमेंट वाचताना मला काहीतरी नवीन मिळाल्याचा मला आनंद येतो आहे. महाराष्ट्र माता, मी महाराष्ट्र माताला काय केलं, मी बॉक्स केला. ठीक आहे. स्टेटमेंट काय बघा, गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही म्हणता येईल. पण म्हणतायत का, नाही. म्हणता येईल हा शब्द नीट वाचा, म्हणता येईल. पण लोक म्हणतात का, नाही म्हणतात. मग कोणाला म्हणतात महाराष्ट्र माता, महाराष्ट्र माता म्हणतात गोदावरीला. हे या तुम्हाला या स्टेटमेंटमधनं किंवा त्या क्रियापदावरनं तुम्हाला कळालं पाहिजे. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून त्यांनी कृष्णा पार केली. कुठं चाललेत ते, नरसोबाच्या वाडीला चाललेत. कुणाला पार केले, कृष्णेला पार केले. ठीक आहे. हे कृष्णेचे दुसरे दर्शन, हे कृष्णेचे काय आहे, दुसरे दर्शन आहे. आता पहिलं दर्शन कधी झालं, इथं या पॅराग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही. जेवढा आपण पॅराग्राफ वाचला आहे त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही की त्याचं पहिलं दर्शन कधी झालेलं आहे. त्यामुळे हे दुसरे दर्शन आहे. त्यामुळे पहिलं दर्शन किंवा दुसऱ्या दर्शनावरती प्रश्न येण्याची शक्यता किंवा चान्सेस फार कमी आहे. त्यामुळे इथं अंडरलाईन मी करत नाही. पुढे जाऊया. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, काही सांगता येत नाही. एका बाजूला उंच दरड आहे, दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार आहे. म्हणजे जर नदी अशी वाहत असेल, कृष्णा नदी, तर एका बाजूला उंच दरड आहे आणि दुसऱ्या बाजूला काय, गाळाचा विस्तार आहे. हा गाळाचा विस्तार आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवायचं, गाळाचा विस्तार म्हणजे काय, तिथं तुम्हाला सुपीक जमीन भेटते.
ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, हे जस्ट सांगितलं. पुढे जाऊया. त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांची अमृतमळे. आता इथे काय काय सांगितलं आहे? वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे सांगितलेत. अमृतमळे म्हणजे शेती. अमृतमळे म्हणजे काय? शेती. फक्त इथं भाषेला सौंदर्य येण्यासाठी किंवा पॅरेग्राफ रायटिंग किंवा जे पुस्तक असेल त्याला सौंदर्य येण्यासाठी, वाचताना ते अजून चांगलं ऐकण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी जे चांगलं कानावर पडावं यासाठी असे काही अलंकारिक शब्द वापरले जातात. म्हणजे इथं जर म्हटलं त्यात होणारी वांगी, काकड्या, करबुडे यांची शेती, आणि त्याच वेळेला जर मी म्हटलं त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे, ऐकण्यासाठी दोन्हींचा अर्थ एकच आहे, बट शेतीच्या ऐवजी अमृतमळे वापरल्यामुळे भाषेला थोडंसं सौंदर्य किंवा सुंदरता प्राप्त झाली. ठीक आहे. तर अमृतमळे कोणाकोणाचे? 4 गोष्टींचे लक्षात ठेवायचे. वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे 4 गोष्टींचे अमृतमळे हे लक्षात ठेवायचं. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटते. म्हणजे एकदा खाल्ली की ते अजून खावीशी वाटणार. जसं वडापावचं असतं, पिझ्झाचं असतं आजकालच्या ह्याच्यामध्ये. पण कधी गावाकडे जाऊन तुम्ही ती वांगी खाल्ली, चुलीवर भाजून खाल्ली, तर आहा, एक नंबर असतं. तसंच त्या लेखकाने इथं लिहिलेलं आहे. सतत 1-2 महिने सारखी वांगीच जरी खात राहिलो तरी तृप्ती होणार नाही, मग वीट येणे दूरच. आता तृप्ती होणार नाही आणि वीट येणे दूरच का? कारण हे थोडंसं कुठंतरी वाक्प्रचाराच्या साईडला जाते असं मला दिसतंय. ठीक आहे, म्हणून मग मार्क करून ठेवलं. लागेल नाही लागेल मला माहीत नाही. आता पॅराग्राफ वाचून झाला. महत्त्वाचे जे मला वाटतं ते मार्क करून झाले. आता आपल्याला प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटलं आहे? चला, याचं उत्तर तर तुम्हाला डायरेक्ट भेटते की महाराष्ट्र माता हे गोदावरीला नदीला म्हटलेलं आहे. कृष्णेला नाही. म्हणता येईल. बघा, क्रियापदावरती ठरतं. म्हणता येईल. म्हणतात का? नाही. ठीक आहे, मग इथं उत्तर तुमचं काय असणार आहे? गोदावरी. दुसरा प्रश्न, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? आता किती अमृतमळे तुम्हाला सांगितले होते? 4 अमृतमळे सांगितले होते, बरोबर. वांगी, काकड्या, टरबुजे, कलिंगडे. वांगी, काकड्या, टरबुजे, कलिंगडे. यातलं तुमच्याकडे काकड्या आहेत, टरबुजे आहेत, कलिंगडे आहेत. प्रश्नामध्ये 3 दिलेले आहेत. हे 3ही होतात. म्हणून तुम्हाला असा ऑप्शन शोधायचा आहे ज्याच्यामध्ये अ पण असला पाहिजे, ब पण असला पाहिजे आणि क पण असला पाहिजे. मग असा एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर 1, अ, ब आणि क. ठीक आहे. यातला एक जरी नसेल तरी तो ऑप्शन तुमचा काय असणार आहे? चुकीचा असणार आहे. जसं की ऑप्शन नंबर 2मध्ये अ आहे, ब आहे, पण क नाही आहे. ऑप्शन नंबर 3मध्ये चुकीचं आहे. का बरं? ब आहे, क आहे, पण अ नाही आहे. आणि ऑप्शनच्या नंबर 4मध्ये फक्त अ आहे, ब क नाही आहे, त्यामुळे हा पण चुकीचा असणार आहे. ठीक आहे, असं तुम्हाला तिथं विचार करावा लागतो. सगळंच पाहिजे असं काही नाही आहे. थोडंफार दिलं, जे प्रश्न दिले, जेवढं विचारलं आहे पॅराग्राफमध्ये जेवढं आहे त्याच्यावरच तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तिथं जास्त विचार करत बसायचा नसतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वापरचार उतार्यामध्ये आलेला नाही? आलेला नाही आहे. पहिलं बघा ऑप्शन, मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे, चव घेणे. आता थोडंसं डोकं लावलं, थोडंसं लॉजिक लावलं तर पूर्ण करणे हा जो ऑप्शन आहे हा मला क्रियापदासारखा दिसतो. किंवा का? कारण या पूर्ण करणे या हे जे शब्द आहेत हे कुठल्याही वाक्प्रचारामध्ये नाही. कारण ह्याचा वाक्प्रचार नाही. हा पूर्ण करणं म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण झाली, खेळून पूर्ण झाला, अभ्यास पूर्ण झाला, हे फक्त एखाद्या गोष्टीची स्थिती सांगते आहे. काय सांगते? हा स्थिती सांगते, एखाद्या गोष्टीची स्थिती सांगते. ठीक आहे. ते त्याचा वाक्प्रचार किंवा त्याचा भाषेला सौंदर्य तर प्राप्त होत नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या इथं. मग बाकीचे जे वाक्प्रचार आहेत ते बघूयात आपण. मन न भरणे या अर्थाचा जो वाक्प्रचार आहे ते तृप्ती न होणे या अर्थाने आलेला आहे. असा तो वाक्प्रचार आहे, तृप्ती न होणे, मन न भरणे या अर्थाने आलेला आहे. कंटाळा येणे हा कंटाळा येण्याचा आहे, तो वीट येणे असा आहे. कंटाळा येणे, वीट येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. म्हणजे कंटाळ्याचा जर समानार्थी विचारला कोणी किंवा कंटाळ्याचा समानार्थी लक्षात ठेवायचं आहे वीट. ह्याचा समानार्थी पण तुम्हाला विचारू शकतात. कंटाळा म्हणजे वीट येणे, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार, तिटकारा येणे. ह्याचा आणखीन एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, तिटकारा. ठीक आहे. फार कमी वेळात आजकाल वापरला जातो हा. दैनंदिन लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये हा फार तिटकारा हा शब्द फार कमी वेळा वापरतात. त्यामुळे हा पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कंटाळा येणे, वीट येणे, तिटकारा येणे. ठीक आहे, हे सगळे एकाच लाईनमधले. ओके, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 ते 6साठी सूचना. कविता वाचायची आहे, त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं.
कवितेमध्ये पण सेम उत्तरासारखं जे महत्त्वाचं वाटतं त्याला सर्कल करायचं, जे महत्त्वाचं नाही आहे ते सोडून द्यायचं. हे काय प्रॅक्टिसनं जमणार आहे. लहान सुंदर गोजीरवाणी दिसे कशी ही खार. खार दिलेली आहे. खारीबद्दल त्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात. लहान आहे, सुंदर आहे, गोजीरवाणी आहे. ठीक आहे. गुलगुलीत हे अंग, अंगाविषयी सांगितलेलं आहे गुलगुलीत. शेपूट गोंडेदार, शेपटाविषयी सांगितलं गोंडेदार. लहान डोळे, डोळ्याविषयी काय दिले, लहान दिले. लुकलुक बघती दृष्टी, दृष्टीविषयी लुकलुक सांगितलं, कितीतरी छान. कुटकन कोठे सहज वाजले तरी ऐकती कान. ठीक आहे. उभे करून शेपूट बैसे ऐटीमध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार. इथं मला काहीतरी थोडंसं नवीन भेटते. मालकीन ही जणू रानाची दिसे अशी ही खार. ही मालकीन दिसते, कुठल्या एखाद्या रानाची मालकीन दिसते. कधी दिसती, जेव्हा ती शेपूट उभे करून ऐटीमध्ये बसते तेव्हा. ठीक आहे. उभे करून शेपूट बैसे ऐटीमध्ये फार, मालकीने जणू रानाची दिसे अशी ही खार. ओके. पुढे. काम करी ही आनंदाने मध्येच खेळ खेळे, दौडी नच मुळीही कधीही फुकट आपुला वेळ. आता दौडी, दौडी म्हणजे घालवणे किंवा व्यतीत करणे असा त्याचा अर्थ होतो इथे, व्यतीत करणे. नच म्हणजे, नच या शब्दाचा अर्थ आहे नाही. मग हे जे वाक्य आहे, हे जे कडवं आहे, कडवामधलं हे जे एक पद आहे, दौडी नच ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, म्हणजे ही जी खार आहे ती आपला वेळ कधीही फुकट घालवत नाही असं याला म्हणायचं आहे. नचचा अर्थ काय, नाही. प्रश्न येऊ शकतो, काय सांगता येत नाही. कवितेमध्ये डायरेक्टली दौडी नाही ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, काय ऐकायला बरं वाटतं आहे का. म्हणून कवी जे असतात किंवा कविता करणारे हे थोडंसं शब्दांना सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी किंवा अलंकारिकता प्राप्त करून देण्यासाठी नच, दौडी असे शब्द वापरतात. याचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजेत. भारी अचपळ जरी असशी गरीब तू फार, भारी अचपळ जरी असशी गरीब तू फार. आता ह्याच्या या वाक्य स्टेटमेंट किंवा या कडव्यामध्ये त्या खारीच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगितले. ती अचपळ आहे, गरीब आहे. हां, आता अचपळचा अर्थ जर आपण रिअल लाईफमध्ये बघितला तर तो वेगळा होतो, बट कवितेसाठी तो वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. येईन भेटावयास वनी तुझला वारंवार, असं कवीचं म्हणणं आहे. पण तो काय भेटायला जायचं नाही जायचं तो नंतरचा वागे. कविता तुमच्या लक्षात आली असेलच. कविता नीट वाचायची. त्याच्यावरचे प्रश्न बघा काय काय आहेत खाली. प्रश्न 4, कवीला खार ही रानाची मालकीन केव्हा वाटते. चला, आपल्याला जे महत्त्वाचं वाटलं त्याच्यावरतीच प्रश्न आलेला आहे. कधी वाटते, जेव्हा उभे करून शेपूट बैसे ऐटीमध्ये फार. ऑप्शनमध्ये बघितलं, ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. चला, पहिलाच ऑप्शन आपला आन्सर आहे. विषय संपला. पुढचे प्रश्न वाचायची पण गरज नाही पडत. ठीक आहे. 5वा प्रश्न बघा. वरील कवितेनुसार विशेषण आणि नाम यांची चुकीची जोडी कोणती. विशेषण आणि नाम यांची चुकीची जोडी कोणती. जर तुम्ही नीट बघितलं, नीट कविता वाचायची परत एकदा, आणि त्यातली चुकीची जोडी शोधायची. तर तुम्ही नीट बघितलं तर लहान कार ही करेक्ट आहे, गोंडेदार शेपूट हे पण करेक्ट आहेत. चुकतंय कुठं, गुबगुबीत अंग आणि लुकलुक डोळे. आता गुबगुबीत अंग आहे, आता हे पहिल्यांदा सांगून होतं की हे तुमचं ऑप्शन 1 आणि 3 हे दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. आता हे प्रश्नपत्रिका सेट करताना थोडीशी गडबड झाली असणार आहे. एका प्रश्नाचं एकच उत्तर पाहिजे, पण चुकून इथं दोन्ही उत्तरं आलेली आहेत. आणि गव्हर्नमेंटने बहुतेक याला दोन्ही ज्यांनी 1 आणि 3 यापैकी कुठलंही एक करेक्ट दिलेलं आहे किंवा सर्कल केलेलं आहे तर दोघांनाही मार्क दिलेली आहेत असं मला वाटत आहे. किंवा हा प्रश्न तुम्ही रद्द पण करू शकता. ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मनावरती आहे. रद्द करायचं आहे का दोन्ही ऑप्शनला करेक्ट द्यायचं हे परीक्षा परिषद ठरवते, ते आपल्या हातात नसतं. पण आता जे आहेत, जर तुम्हाला 2 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर इथं तुम्हाला लिहावं लागतं चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स असं तुम्हाला इथं लिहावं लागतं. म्हणजे परीक्षा परिषद ते तुम्हाला टाईप करून देते. मग ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं की त्या क्वेश्चनसाठी मला 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे. पण जर ते 2 ऑप्शन लिहिलेलं नसेल तर एकतर तो क्वेश्चन रद्द होतो किंवा दोन्हींनाही मार्क दिले जातात. ते परीक्षा परिषद ठरवते. त्यामुळे इथं लगेच गडबडून जायचं नाही. तर हा चुकीचं कसं, अंग कसं आहे, हे गुलगुलीत आहे, गुबगुबीत नाही, गुलगुलीत आहे, गुबगुबीत नाही आहे. आणि डोळे कसे आहेत, हे लहान आहेत. लुकलुक काय, ही दृष्टी आहे, हे दृष्टीविषयी होतं. लुकलुक काय, हे दृष्टीविषयी दिलेलं आहे. ठीक आहे.
याला म्हणतात, हे जे आता केलं याला म्हणतात ॲनालिसिस किंवा विश्लेषण म्हणतात. दिलेल्या गोष्टींमध्ये काय चुकीचं आहे, काय वाईट आहे, कसं वाईट आहे, कसं बरोबर आहे हे शोधणं म्हणजे याला ॲनालिसिस किंवा विश्लेषण म्हणतात. ठीक आहे, हे जमलं की समजायचं तुमचा अभ्यास चांगला चालू आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? आता मी तुम्हाला म्हटलं, जर रिअल लाईफमध्ये बघायला गेलं तर अचपळ म्हणजे आळशी, मंद, शांत बसलेला, काहीच न करणारा या अर्थाने वापरला जातो. पण कवितेतील अचपळ हा जो शब्द आहे हा चंचल आणि खोडकर या दोन्हीही अर्थांनी आलेला आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये सुद्धा परत 2 ऑप्शन असे आहेत जे करेक्ट आहेत. ठीक आहे, चंचल आणि खोडकर या अर्थाने ते कवितेमध्ये आलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत? आता जे वाक्य दिलं त्याच्यामधली तुम्हाला नामे म्हणजे नावं शोधायची आहेत. मग स्टेटमेंट वाचताना आधी स्टेटमेंट नीट वाचायचं. सातपुडा डोंगररांगांच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. ओके, तर मला दिसते सातपुडा हे डोंगराचं नाव आहे. डोंगर हे जमिनीवरती जो एखादा उंचवटा आलेला आहे, मोठा उंचवटा आहे, त्या भूरूपाला दिलेलं नाव आहे. परिसरातील होळी म्हणजे काय? सणांचं नाव आहे. महाराष्ट्र आपल्या राज्याचं नाव आहे. भारत आपल्या देशाचं नाव आहे. मग असे मला किती भेटलं याच्यामध्ये? 5 नावं भेटली. बट याचं उत्तर आहे 6. या प्रश्नाचं उत्तर आहे 6, 5 नाही. का बरं नाही? कारण याच्यामधलं एक नाम तुम्ही विसरलेले असणार आहेत, ते म्हणजे परिसर. परिसर हे सुद्धा एक नाव आहे. आजूबाजूची जी जागा आहे त्याला परिसर म्हणतात. हे सुद्धा एक प्रकारे काय आहे? नामच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण नामाची व्याख्याच आहे व्यक्ती, जागा आणि भावना यांना दिलेले जे काही शब्द आहेत त्याला नाम म्हणतात. व्यक्ती, प्राणी, पशु, पक्षी सगळे येतात. म्हणजे जिवंत असणाऱ्या गोष्टी आणि जागा यांना जे नावं देतो आपण त्याला काय म्हणतात? नाम म्हणतात. त्यामुळे परिसरसुद्धा हे नाम आहे. त्यामुळे अशी एकूण 6 नावे या वाक्यामध्ये दिलेली आहेत. ओके, हे विसरायचं नाही आहे. इथं थोडीशी गडबड होऊ शकते आणि हे एकाचीच नाही होणार आहे, 90% मुलांची गडबड होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेल्या अधोरेखित वाक्यातील शब्दाचे योग्य लिंग कोणते? पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. वाक्यातला जो अधोरेखित शब्द आहे अंडरलाईन तो आहे पाने. हा जो पाने हा शब्द आहे हा बहुवचनी आहे, बहुवचनी वापरलेला आहे. ठीक आहे, आणि हे पाने आपण म्हणतो, जर आपण म्हणायचं झालं तर ती पाने होतं. ती पाने म्हणजे स्त्रीलिंगी होतं. बट या प्रश्नाचं उत्तर स्त्रीलिंगी नाही तर नपुंसक लिंग आहे. का बरं? कसं? कारण एक शब्द इथं त्यांनी गडबड केलेली आहे, योग्य. खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते म्हणजे ओरिजिनल लिंग कोणते ते विचारले. ओरिजिनल म्हणजे काय? तर पाने हा बहुवचनी आहे, तर या पानांचा एकवचनी शब्द काय असणार आहे? एकवचनी शब्द काय असणार आहे? पान असणार आहे. आणि पान जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याला आपण ते असं लिंग वापरतो, ते आहे नपुंसक लिंगी शब्द. ठीक आहे, म्हणजे इथं जो प्रश्न फिरवला तर फक्त एका शब्दामुळे फिरवलेला आहे, तो म्हणजे योग्य. योग्य लिंग कोणते या शब्दामुळे सगळं प्रश्न बदललेला आहे, उत्तरच बदललेलं आहे. जर या ठिकाणी हा योग्य शब्दच नसता, तर त्या केसमध्ये स्त्रीलिंगी हे आन्सर तुमचं करेक्ट असतं. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते असा प्रश्न होतो आणि त्याचं उत्तर स्त्रीलिंगी येतं. बट इथं विचारलं योग्य, त्यामुळे डायरेक्टली उत्तरच बदललेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट इथं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, हे जे आहे 30% आपल्या हार्ड म्हणतात ना, 30% प्रश्न हार्ड लेवलचे असतात, त्या टाईपमधले हे क्वेश्चन्स आहेत. हे जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा नाही म्हटलं तरी 10 पावलं किंवा 4 मार्क तुम्ही पुढे असता. त्यामुळे अभ्यास नीट करायचा आहे. 9वा प्रश्न बघा. खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. स्टेटमेंट संपलं तेव्हा फुल स्टॉप आहे, इथं कॉमा आहे. ह्याला काय म्हणतात बरं? डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, इंग्लिशमध्ये येत होते. दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, कारण एखाद्याच्या व्यक्तीतून संवाद बाहेर आला तर त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितात. मग यातलं मिसिंग काय आहे? पूर्णविराम मिसिंग नाही आहे, स्वल्पविराम पण नाही आहे, तो आहे. उद्गारवाचक चिन्ह उद्गारार्थी तो वाटत नाही आहे,
म्हणजे जया आणि साधना यांच्या ह्या स्टेटमेंटवरनं असं तर वाटत नाही आहे की ह्यांना आश्चर्य झालेलं आहे. हां, त्यांना वेगळं वाटलं आहे की का आम्ही आहोत की तुम्ही आम्हाला कसे विसरलात, या अर्थाने त्याचा तो आलेला आहे. मग इथं जो विसरलेला भाग आहे तो आहे प्रश्नचिन्ह. हा विचार करण्याचा एक भाग आहे. आणि दुसरा विचार करण्याचा भाग असा आहे का हा जो शब्द आहे हा प्रश्नार्थक शब्द आहे, त्यामुळे याच्यानंतर प्रश्नचिन्ह येणं हे कंपल्सरी आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढे जाऊ. पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? अशुद्ध शब्दाचा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. तर इथं तुम्हाला बघितलं पाहिजे कार्यक्रम करेक्ट आहे, ऐटीत हा सुद्धा शुद्ध आहे, भवितव्य शुद्ध आहे, शीर्षक जो आहे तो शुद्ध नाही आहे, तो अशुद्ध आहे. ह्याचा जे शुद्ध शब्द आहे शीर्षकचा तो या टाईपमध्ये दिला जातो. म्हणजे शीची जी वेलांटी आहे ती शीची वेलांटी पहिली नसून दुसरी पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे शुद्ध शब्द पण नीट लक्ष द्यायचे. सोडवतो बाकीच्या पेपरमध्ये पण सगळं लक्ष ठेवायचं, कुठला शुद्ध आहे कुठला काय आहे ते. ओके, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. जर तुम्हाला काळ ओळखायचा असेल तर क्रियापदाकडे बघायचं. कोणाकडे बघायचं? क्रियापद. इंग्लिशमध्ये त्याला वर्ब म्हणतात. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. असायची हा जो शब्द आहे याच्यावरनं फक्त एकच काळाचा बोध होतो, तो म्हणजे भूतकाळ. तुम्ही जर भविष्यकाळ म्हटलात तर क्रियापद आलं असतं कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असेन. भविष्यकाळ असेल तर काय शब्द आला असता? असेन. वर्तमान काळ असेल तर कितीतरी वेळ मी पाहत उभी आहे. आणि साधा काळामध्ये पण हा शब्द येतो आहे. ठीक आहे, त्यामुळे क्रियापदावरनं ठरणार आहे की तुमचा तो काळ कोणता आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी शोधायची आहे, योग्य नाही. त्यामुळे दिलेल्या 4 पैकी कुठला तरी एक चुकीचा असणार आहे. सो आपल्याला सगळे वाचून बघायचे. रुंजी घालणे, भोवती फिरणे हा करेक्ट आहे, लक्षात ठेवायचे. रुंजी शब्द म्हणजे आजूबाजूला एकाच्याच भोवती घुटमळणे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीच्या मागं घुटमळणे. जसं गावाकडे गेलं की आपण सारखं मामा किंवा एकाच मावशीच्या मागं फिरतो, त्याला म्हणतात रुंजी घालणे, भोवती फिरणे. किंवा एखादी गोष्ट लाडू बनवलेत किंवा काही बनवले, चांगली आवडती गोष्ट बनवली आणि ती गोष्ट शोधायची असेल तर आपण त्याच गोष्टीच्या भोवती फिरतो. कुठं ठेवली असेल आईनं असं म्हणून. किंवा आई मला दे ना, आई मला लाडू दे, आई मला लाडू दे. हे आईच्या आजूबाजूला फिरणं याला म्हणतात रुंजी घालणं. माहीत नसेल तर लिहून ठेवायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. तुमच्या कुठेतरी तुम्ही जिथं अभ्यास करताय तुमची जी काही नोटबुक असेल, जिथं तुम्ही नोट्स लिहिताय तिथं हे लिहायचं आहे. माहिती असेल तर विषय सोडून द्यायचं आहे. फापट पसारा लिहायचा नाही. जे माहिती ते लिहायचं नाही, जे नाही माहिती ते लिहायचं कधी पण, लक्षात ठेवा. ठीक आहे, कोसळणे, जोरात पडणे करेक्ट आहे. झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे इथं मला थोडीशी गडबड वाटते आहे. ठीक आहे, कारण वाक्प्रचार हा कधीच त्याच शब्दांचा अर्थ नसतो झेंडूला, त्यामुळे इथं थोडी गडबड वाटते. पण तरी मी पुढचा प्रश्न बघतो. धूम ठोकणे, पळून जाणे हा करेक्ट आहे. म्हणजे राहिला एकच 3 नंबर जो की अयोग्य आहे आणि तेच तुमचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, तेच तुमचं काय आन्सर आहे. मग झेंडू फुटणे याचा करेक्ट मिनिंग काय असणार आहे बघा बरं इथं. जर बघायला गेलं तर झेंडू फुटणे हा मुळात वाक्प्रचारच नाही आहे. हा मुळात काय वाक्प्रचारच नाही आहे. पण जरी काही ठिकाणी हा झेंडू फुटणे हा वाक्प्रचार म्हणून कशासाठी वापरतात? सकाळ होणे या अर्थाने हा शब्दार्थ वापरला जातो. किंवा नवी पालवी फुटणे या अर्थाने वापरतात काही ठिकाणी. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी नाही. पण मुळात हा वाक्प्रचारच नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची इथं. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 13. खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आता यासारख्या प्रश्नांसाठी तुमचा शब्दसंग्रह मोठा असणं आणि त्याचं रोजच्या रोज वापर असणं किंवा ते तुमच्या डोक्यात असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे कसं एक पझल टाईप आहे बघा. वेगवेगळ्या गोष्टीचा आपण एक पझल लावलेला असतो. वेगवेगळ्या चुकीचं काय म्हणतात त्याला, चौकोन असतात, इकडं तिकडं सरकवायचे. आपण मोबाईलवरती बऱ्याच वेळा खेळलो असेल किंवा लहानपणी खेळाही असतात की पझलमधले जे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक्स योग्य ठिकाणी बसून एखादं चित्र तयार करायचं आहे. त्या टाईपमध्ये हे तुमचा क्वेश्चन आहे हा. जर लहानपणी खेळला असेल तर हा सोपा जातो. जर लहानपणी नसेल खेळला तर तो थोडासा अवघड जातो. बट प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बरोबर सगळं काही करता येतं. पेपर पाहिला आहे,
आपण घेतलेला आजचा जो पेपर आहे तो पहिला आहे, त्यामुळे थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त असणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे थोडासा मोठा असणार आहे. पण इथून पुढचे जे व्हिडिओ असतील ते थोडेसे छोटे छोटे असतील, त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन मी देत बसणार नाही. या टाईपच्या क्वेश्चनसाठी तुम्ही 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. याला भरपूर वाचन पाहिजे, मोठा शब्दसंग्रह पाहिजे, शब्दसंग्रहाचा दैनंदिन जीवनात वापर पाहिजे. असे प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लावतात, म्हणजे बुद्धिमत्ता किती आहे, किती तुमचा अभ्यास आहे ते सांगतात. आणि या प्रश्नांचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे का? बिघडलेल्या जर एखाद्या गोष्टी असतील तर त्यांना नीट कसं करायचं किंवा त्या गोष्टींकडे नीट बघण्याची सवय कशी लावायची, यासाठी हे प्रश्न आहेत. तर आता ह्याची जी म्हण आहे, ही म्हण जी आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ही ती म्हण आहे जी या बॉक्समध्ये इकडं तिकडं अस्ताव्यस्त पसरलेली आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे एखाद्याने जर तुम्हाला खायला दिलेला असेल किंवा एखाद्याने जर तो तुमच्यावरती उपकार केलेला असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी करणं किंवा त्याची बाजू घेणं हे क्रमप्राप्त आहे. क्रमप्राप्त म्हणजे आहे ते तुम्हाला घ्यावंच लागतं. असं नाही करायचं की एखाद्याने तुम्हाला समजा भूक लागली आहे तुम्हाला आणि एखाद्याने तुम्हाला जेवायला दिलं आणि वरतून पुन्हा त्याला शिव्या घालायचा. करायचं नाही, वाईट वाटतं. ठीक आहे, कर्म असतं ते. तर त्या कर्माला घाबरण्यासाठी ही म्हण आलेली असणार आहे असं मला वाटतं. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग या म्हणीचा अर्थ काय शोधायचा आपल्याला? ते खाली 4 ऑप्शनमधनं. पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. हा अर्थ नाही होणार. अन्नदात्याची कृतज्ञता वागणे. आताच म्हटलं, ज्याने तुम्हाला खायला दिलं त्याच्याबद्दल खोटं बोलायचं किंवा चुकीचं बोलायचं नाही. म्हणून या म्हणीचा अर्थ काय असणार आहे? अन्नदात्याची कृतज्ञतेने वागणे. तरी पुढचं बघून घेऊया आपण. पैशाने सर्व कामे साध्य होतात? नाही, काही संबंधच नाही आहे. ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. हा जो चौथा ऑप्शन आहे, याचा जो मन आहे, बळी तो कानपिळी. हा वाक्प्रचार इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मन इथं लक्षात ठेवायची. ज्याच्या अंगात सामर्थ्य असते तो इतरांवर अंमल गाजवतो. या अर्थाची जी मन आहे ती बळी तो कानपिळी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 ते 16साठी संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची. आता संवाद दिलेला आहे. संवादामध्ये संवाद बघा. संवादामध्ये तुम्हाला कशा टाईपचे प्रश्न विचारतात? इथं पुढच्या पेजवर बघा जरा. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? म्हणजे संवादामध्ये तुम्हाला किती जणांनी सहभाग घेतलेला हे तुम्हाला विचारतात. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही हे एक बघायचं आहे. वरील संवाद कुठे घडला असं म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. सो संवाद वाचताना नीट तुमचं मेंदू ओपन ठेवायचा, ब्रेन ओपन ठेवायचा आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढे. आधी संवाद वाचूया. स्नेहल तू रांगोळी काढ. याचा अर्थ कुणीतरी स्नेहल ही व्यक्ती आहे. ठीक आहे. या स्नेहल या व्यक्तीला सपोज ए नावाचं पर्सन आहे, ती त्याला स्नेहलला बोलते आहे किती तू रांगोळी काढ. ठीक आहे, म्हणून मी तर ए लिहितो. कोण बोलते मला माहीत नाही आत्ता. ओके. पुढच्या वाक्यात बघा. बाई मी साक्षीला सोबत घेऊ. हे कोण म्हणते? आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये बघितलं जर स्नेहल तू रांगोळी काढ, त्याला रिप्लाय म्हणून स्नेहल बोलती आहे की बाई मी साक्षीला सोबत घेऊ का. म्हणजे आपण जो ए नाव घेतला होता तो ए नावाच्या ऐवजी काय असणार इथं बाई असणार आहे. बाई म्हणजे मॅडम. ठीक आहे, एच्या ऐवजी काय इथं बाई असणार आहे. आणि ती कोणाविषयी बोलती आहे? साक्षीविषयी बोलती आहे. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. मग जेव्हा तिनं विचारलं तेव्हा बाई म्हणतात घे ना, पण लवकर काढा. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. ठीक आहे, हे बाईचं झालं. मग पुन्हा अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. आता कोणीतरी बाई आहे का स्नेहल आहे? कारण इथं दोघीच होत्या आणि प्लस बाई आहे. म्हणजे एवढं तर कळलं की मला इथं 3 जण आहेत, बाई, स्नेहल आणि साक्षी. आता साक्षीला कोणीतरी म्हणते आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. आपल्या वर्गाचा गौरव बाई म्हणू शकतात किंवा स्नेहलही म्हणू शकते, कारण ठीक आहे बेस्ट क्लास म्हणून आपण अवॉर्ड देतोच आहे. पण कोण म्हणते हे माहीत नाही. मग साक्षीला जेव्हा हे शब्द बोलले जातात तेव्हा साक्षी त्याला काय रिप्लाय देते बघा. साक्षी हो स्नेहल. म्हणजे हे जे मागचं स्टेटमेंट बोलले ते बाईनं बोललेलं नसून स्नेहलने बोललेलं हे कळतं आपल्याला. इथं तुम्हाला असंच डोकं लावायचं आहे. ठीक आहे.
हो स्नेहल, कालच सरांनी सांगितले आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग पुन्हा स्नेहल म्हणते, साक्षी अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली गं? मग तेव्हा साक्षी म्हणते, तुला माहीत नाही? तिला आश्चर्य झालं निवड का झाली ह्या गोष्टीचं साक्षीला आश्चर्य झालं, म्हणून इथं उद्गारवाचक चिन्ह आले. आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं. ठीक आहे, पथनाट्य म्हणजे एक प्रकारचा त्यांनी ड्रामा केला होता. लेख वाचवा नावाचा ड्रामा केला होता आणि त्या ड्राम्यामुळे त्यांच्या वर्गाची निवड झाली होती बेस्ट क्लास म्हणून. ओके. मग स्नेहल म्हणते, अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. याच्यामध्ये अजून एक नाव ॲड झालं, अश्विनी. सासूची भूमिका केली होती. ओके. पुढचं स्टेटमेंट, स्नेहल झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल. आता स्नेहल आणि साक्षी हे दोघी बाहेर बसल्या होत्या, रांगोळी काढत होत्या. रांगोळीच काढतात ना, हां, रांगोळी काढत होत्या. मग आता हे जे कामं झाली का हे विचारणार कोणी? ऑब्व्हियसली बाई विचारणार, असं माझं म्हणणं आहे. बाई विचारणार. ठीक आहे. स्नेहल झाली का तुमची कामं? मग चला आता कार्यक्रम सुरू होईल. मग त्यावर स्नेहल म्हणते, झालंच आहे बाई, साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. मग त्यावर बाई म्हणतात, हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. या टाईपमध्ये तुम्हाला हा संवाद किती जणांमध्ये झाला आहे, काय काय झालं आहे, हे सगळं तुम्हाला तिथं बघायचं आहे. मग याच्यावरनं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. वरील संवादात प्रश्न बघा, वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला? तर आपल्या लक्षात येते संवाद 3च जणांमध्ये झालेला आहे. स्नेहल, साक्षी आणि बाई. प्रश्न जर असा असता वरील संवादात किती जणांची नावं आली आहेत, तर त्याचं उत्तर 4 असतं. एक बाई, एक स्नेहल, एक साक्षी आणि एक अश्विनी. बट संवाद कोणाकोणामध्ये झाला आहे? तिघांमध्ये झालेला आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ठीक आहे. पुढं बघा, पुढचा प्रश्न 15 नंबरचा. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही हे कळतंय. इथं तुमचा आता मेंदू लॉजिक किंवा तुमचा मेंदूने किती ग्रास्प केलं हे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर कोणता कार्यक्रम होणार नाही आहे? तर पथनाट्य होणार नाही आहे. का नाही होणार आहे? बघा या केसमध्ये इथल्या स्टेटमेंटमध्ये बघा काय दिलेलं आहे. आपण लेख वाचवा एक अभियान होतं, त्या अभियानामध्ये त्यांनी एक पथनाट्य केलं होतं आणि त्या पथनाट्यासाठी वर्गाची निवड झाली होती बेस्ट क्लास म्हणून. मग ते पथनाट्य ऑलरेडी होऊन गेलेलं आहे, ते आत्ता होणार आहे का? नाही. म्हणून इथं जे उत्तर आहे, कोणता कार्यक्रम होणार नाही, तर पथनाट्य हा कार्यक्रम होणार नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. वरील संवाद कोठे घडला असावा? वरील संवाद कोठे घडला असावा? ऑप्शनमध्ये काय? वरांडा, मैदान, वर्गात, हॉलमध्ये. आता यातला एक ऑप्शन आपला कट करायचा. बाकी सगळ्या हॉलमध्ये आहेत. हॉलमध्ये आहेत म्हणजे ते वर्गात नाही आहेत, एवढं तर कळालं मला. ठीक आहे. तसंच ऑप्शन नंबर 3मध्ये संवाद हॉलमध्ये घडला आहे का? जर हॉलमध्ये घडला असता तर बाईंचं जे स्टेटमेंट आहे, लवकर काढा, तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत, हॉलच्या आत आहेत, म्हणजे ह्या दोघी हॉलच्या बाहेर आहेत. ठीक आहे. त्यामुळे हॉलमध्ये हा ऑप्शन पण 3 नंबरचा ऑप्शन पण काय झाला? कट झाला. आता राहिलं कोणतं? वरांडा आणि मैदान. आता ऑब्व्हियसली आपलं गुणदर्शनाचे कार्यक्रम आहे, स्नेहसंमेलन, त्यामुळे ते काय मैदानात होणार नाही, कुठल्या तरी हॉलमध्ये होणार आहे. आणि ऑलरेडी हॉल या शब्दाचा उल्लेख आपल्याला संवादामध्ये दिसतो. मग 3 ऑप्शन कट झाले, एकच ऑप्शन राहिला वरांडा. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता याला जर शॉर्टकट बघायचं गेलं, हे झालं कन्फर्म आहे. शॉर्टकट बघायचं झालं तिथे रांगोळी काढतात. रांगोळी कुठे काढणार आहेत? मैदानावर काढणार आहेत का? नाही. वर्गात काढणार आहेत का? नाही. हॉलमध्ये काढणार आहेत का? नाही. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, तो मैदानावरती रांगोळी थोडीच असणार आहे. वर्गात रांगोळी का काढतील ते? हॉलमध्ये का काढतील? तिथं लोक बसायचे असतात. बरं, राहतो एकच ऑप्शन, तो म्हणजे वरांडा. ठीक आहे. पुढे जाऊया. 17 प्रश्न नंबर क्रमांक 17. खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आलेले आहेत? माहिती तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT रिलेटेड म्हणजे गॅजेट्स तुम्हाला विचारलेत, तर बघायचे डायरेक्टली. मेसेज आहे, व्हॉट्सअप मेसेज, टेलिग्राम मेसेज, हे माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आहेत. चेअर हा काय त्याच्यातला नाही आहे. वेब आहे, कॅमेरा आहे, मोबाईल आहे, टेबल हा काही त्यातला नाही आहे. मग किती शब्द आले आहेत? असे 4 शब्द आले आहेत आणि तेच तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न. आता मी थोडंसं फास्ट घेते, आपल्याला बरंच काही करायचं आहे अजून. इंग्लिश मिडियमचे पण मराठी भाषा घ्यायची आपल्याला.
पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती हे विचारले. झणी लवकर हा करेक्ट आहे, योग्य आहे. झणी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, लवकर येण्यासाठी, पटकन येण्यासाठी वापरला जातो. अलगद हळूवार स्लो बरोबर आहे. कवन कविता बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तर मग जो चुकीचा आहे तो ऑप्शन नंबर 4 आहे. वेल आणि कुंज हे एकमेकांवरती डिपेंडंट आहेत, अवलंबून आहेत, पण ते एकमेकांचे समानार्थी नाहीत. वेल म्हणजे याचे समानार्थी आहेत लता आणि लतिका, जे तुम्हाला माहिती पाहिजेत. लतिका. कुंज या शब्दाचा अर्थ होतो अनेक वेलींनी वेढलेली जागा. भरपूर साऱ्या वेली आहेत, अनेक वेलींनी वेढलेली जागा, किंवा यालाच आपण दाट झाडी असं म्हणू शकतो. जाड झाडांची जागा असते त्याला आपण कुंज म्हणतो, किंवा अनेक वेलींनी भरपूर असं गर्द वेलींनी असं एखादी जागा असते तर त्याला कुंज म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे कुंज आणि वेल हे दोन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द नाहीत. पुढे जाऊया. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता तुम्हाला? मंजूळ म्हणजे सॉफ्ट, कोकिलेचा मंजूळ आवाज वगैरे सॉफ्ट आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. तो असणार आहे तुमचा कर्कश. ठीक आहे, कर्कश. आपण बाकीच्यांचे पण बघूया. नाजूक हा मंजूळचा समानार्थी शब्द आहे. नाजूकच्या विरुद्ध जो असतो तो असतो राकट, दणकट किंवा बळकट. हे शब्द त्याच्या कोणाच्या? नाजूकच्या विरुद्धार्थी येतात, मंजूळच्या नाही. ठीक आहे, मंजूळला समानार्थी म्हणून नाजूक वापरू शकतो कधी कधी, पण तो प्रॉपर समानार्थी शब्द नाही आहे, कधीतरीच वापरतात. मंजूळचा विरुद्धार्थी शब्द काय? कर्कश. गोडला लक्षात ठेवायचं आहे कडू. तिखट नाही, तिखट ही चव नाही. तिखट स्पायसी ही चव नाही. मग काय? ही जिभेला झालेले दुःख, जिभेला झालेली वेदना, दुःख, त्रास आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तिखट खाता तेव्हा तुमच्या जिभेला त्रास होतो, वेदना होतात, दुःख होतं, त्रास होते त्याला. त्यामुळे तिखट खायचं नसतं, पण तरी लोक तिखट का खातात माहीत नाही. ठीक आहे, आपला त्यात पडायचं नाही. मऊच्या विरुद्धार्थी शब्द कडक घेऊ शकतो, कठीण घेऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ. 20 नंबर. दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? ठीक आहे, ही एक चौकट आहे, दुसरी, तिसरी, चौथी, 4 चौकट आहेत. चौकटीच्या मधला जो भाग आहे हा फिलिंग द ब्लँकसारखा आहे. म्हणजे तुम्हाला ग पहिल्यांदा, जी दुसऱ्यांदा, धा आहे त्या क्रमाने तुम्हाला तिथं शब्द भरायचे आहेत. ठीक आहे, मग पहिल्यांदा पहिला ऑप्शन काय? ग जी धा ज. इथं अंगण, अंजीर, अंधार आणि अंजन हे तर सगळेच वापरतात. हे सगळे शब्द अर्थपूर्ण बनतात. बाकीचे बघूया टाकून. अंजन पहिला चुकला, त्यामुळे हा ऑप्शन कर. अंजन म्हणजे डोळ्यात घालावायचं काजळ. अंजनचं काय लक्षात ठेवायचं? अंजन डोळ्यात घालावायचं काजळ असतंय. अंजनचा न नळाचा आहे, न बाणाचा नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे पहिला ऑप्शन जर गेला. दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं अंजर, दुसरा अंजर, तिसऱ्यामधला दुसरा अंजर, असा कुठला शब्द नाही आहे, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन पण गेला. चौथ्यामध्ये अंगण पहिला होते, अंजर कटला, चौथा पण कटला. म्हणजे एकच ऑप्शन माझ्याकडे जो शिल्लक राहिला तो करेक्ट आहे, तो म्हणजे अंगण. ठीक आहे, अंगण, अंजीर, अंधार आणि अंजन या टाईपमध्ये ते तुम्हाला लक्षात येईल. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? जोड शब्दाची एक खासियत लक्षात ठेवायची. 2 वेगवेगळे शब्द पाहिजेत, 2 वेगळे शब्द पाहिजेत, एकच शब्द नको आहे सारखा. आणि हे जे शब्द आहेत ते समानार्थी असू शकतात किंवा विरुद्धार्थी असू शकतात. एकच शब्द मला रिपीट नको आहे बरं का. 2 वेगवेगळे शब्द पाहिजेत. मग ते समानार्थी असू द्या नाही तर विरुद्ध असू द्या, मला माहीत नाही. खरे खोटे, कमी जास्त, ठीक आहे, या टाईपमध्ये विरुद्धार्थी, समानार्थीवाले. पाऊस पाणी, हाल हवाल, शेतीवाडी, हे जे आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत? जोड शब्द आहेत. ठीक आहे, बट मनोमनी हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये मन हा शब्द रिपीट झालेला आहे.
मला रिपीट नको आहे, मला वेगवेगळे शब्द आहे, वेगवेगळे शब्द लागतात. जोड शब्द विचारलेला आहे, जोड शब्दामध्ये वेगवेगळे शब्द पाहिजेत, सारखे शब्द नको आहे. त्यामुळे मनोमनी हा शब्द होणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. याला द्विरुक्त शब्द किंवा एका शब्दाची पुनरावृत्ती असं त्यांना म्हटलं जातं. पण तो फार डीप मराठी व्याकरणातला भाग आहे, तुम्हाला आत्ता घ्यायचा नाही आहे. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा, जोड शब्दासाठी 2 वेगळे शब्द पाहिजेत. ओके, पुढे जाऊया. 22 नंबर. पुढील वाक्यातील रिकाम्या जाग्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय. समूहदर्शक शब्दाचं लिहायचं आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे डॅश डॅश तयार होते. सैनिकांचं विचारलं तर लक्षात ठेवायचं, नेहमी सैनिकांचं असतं पथक. काय असतं? सैनिकांचं पथक असतं. ऑप्शन नंबर 3. मग गट कोणाचा असता? लगेच तिथल्या तिथं बाकीचा पण अभ्यास करून टाकायचा. गट कोणाचा असतो? मुलांचा गट असतो. ठीक आहे, स्पर्धकांचा गट असतो, खेळाडूंचा गट असतो. इन जनरल कोणाचाही ग्रुप असतो. गट म्हणजे ग्रुप. जथ्था, जथ्था कोणाचा आहे? वारकऱ्यांचा जथ्था असतो. हे जे माहीत नाही ते लिहून ठेवा बरं का. जथ्था पुन्हा वारकऱ्यांचा असतो, यात्रेकरूंचा असतो. ओके. झुंड, प्राण्यांची झुंड असते. बकऱ्या शेळ्या तुम्ही एकत्र चाललेल्या बघत असतील तेव्हा त्यांना म्हणतात झुंड. शिस्त नसलेला जमाव, याच्यासाठी पण हा झुंड हा शब्द वापरला जातो. शिस्त नसलेला जमाव. ठीक आहे, जे तुम्हाला माहीत नाही ते लिहून ठेवायचे, जे माहिती आहे ते लिहित बसायचं नाही, त्याची रिव्हिजन करायची फक्त इथं ऐकून. ओके, कळालं सगळ्यांना? पुढचा प्रश्न 23 नंबर. खाली दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरे अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या, कुठे गेले एक मिनटं, खाली दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरे अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. ठीक आहे, प्रश्न 4 मोठा आहे. आपण एक एक काम करूया. आधी 5 अक्षरे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. या 5 वेगवेगळे जे दिलेले आहेत त्याच्यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला अक्षरं दिलेली आहेत, या अक्षरापासून तुम्हाला शब्द तयार करायचा आहे. इथे परत एकदा तुम्हाला लागणार आहेत शब्दसंग्रह फार मोठा लागणार आहे. दुसरा, दैनंदिन वापर. जेवढे तुम्ही दैनंदिन वापरात यूज कराल तेवढं तुमच्या डोक्यात जास्त लक्षात राहतं. आणि परत पुन्हा एकदा बुद्धिमत्तेचा कस. हे जेवढा फास्टमध्ये तुम्ही हे समजून घेता की ह्याचा शब्द काय आहे, तेवढं तुम्ही बाकीच्यांपेक्षा तेवढ्या प्लसमध्ये राहताल टाईममध्ये. ठीक आहे, तर हा जो शब्द आहे हा शब्द आहे बाजार भाव असा तो शब्द आहे. ठीक आहे, आता यातनं असे शब्द निवडायचे ज्याचा अर्थ श्रद्धा होईल. हा झाला पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. ऑप्शन पहिला आणि तिसरा. पहिला आणि तिसरा कोणता आहे? बा आणि र. बार. नाही, चुकलं सर. 3 नंबर. दुसरा आणि चौथा जाभा म्हणा किंवा भाज्या म्हणा, काही नाही. श्रद्धाशी काही संबंध नाही त्या शब्दाचा. पहिला आणि पाचवा. पहिला कोणता आहे? बा आणि व. पहिला आणि पाचवा घेतला तर बावचा मिनिंग होतो विहीर. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं हे पण ऑप्शन चुकला. राहिला फक्त एकच ऑप्शन, चौथा आणि पाचवा काय आहे? भा आणि व. भाव, देवाविषयी भाव ठेवणे, देवाविषयी श्रद्धा ठेवणे, एखाद्या गोष्टीविषयी भाव ठेवणे. तर भाव आणि श्रद्धा हे एकमेकांचे अर्थ आहेत. तर इथं मी म्हणतो भाव श्रद्धा म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला काय असणार आहे, इथं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये कसं करायचं हे सांगतो आहे. पुढच्या व्हिडिओपासून मी डिटेलमध्ये जास्त जाणार नाही, पटपट घेणार आहे. आजचा व्हिडिओ फार मोठा आहे. ओके. 24. इंग्लिशमध्ये जे आहे, इंग्लिशमध्ये मी पटपट घेणार आहे, तिथं मी सांगत बसणार नाही आहे जास्त. 24 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांमधून निवडा. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. हार आणि इकडे हार, दोन्ही हाराच आहेत, पण जागेनुसार दोन्ही हारांचा अर्थ वेगळा आहे. प्रतिपक्षाने हार मानताच, प्रतिपक्षाने हार जो आहे हा पराभव या अर्थाने आलेला आहे. ठीक आहे, आणि विजयश्रीचा हार जो आहे, हा जो हार आहे हा माळ या अर्थाने इथं आलेला आहे. फुलांची माळ, फुलांचा हार, पराभव, हरलेला माणूस. ठीक आहे, या टाईपमध्ये इथं तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे एकाच अर्थाचे एका शब्दाचे अनेक अर्थ, या टाईपमधला हा भाग आहे. ओके.
आणि आता मराठी मीडियममधला मराठी भाषेचा शेवटचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? याच्यावरती एक तरी क्वेश्चन असतोच प्रत्येक क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला. मग जाता जाता आपण बाकीच्यांविषयी पण जरा बघून घेऊया. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदाय स्थापन केलेला होता. ठीक आहे. हे जे काही जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण ह्याच्या पुढचं जे महत्त्वाचं आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि अमृतानुभव हे 2 पुस्तकं लिहिली आहेत. अमृतानुभव हे 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव कोणी लिहिलेले? संत ज्ञानेश्वरांनी. संत गाडगे बाबांविषयी जर बघायला गेलं तर यांचं खरं नाव आहे डेबूजी झिंगारजी जानोरकर. हे यांचं खरं नाव आहे. यांनी काय केलं? यांनी कीर्तनावरती जास्त लक्ष दिलेलं आहे. हे कीर्तनकार आहेत. यांनी कुठली पुस्तकं जास्त लिहिलेली काही माहिती नाही आहे, पण हे कीर्तन फार करायचे. ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलायला गेलं तर ह्यांचं खरं नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. ठीक आहे. यांनी काय केलं तर ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती इत्यादी विचार यांना या ग्रामगीता संस्थेमध्ये, म्हणजे ह्यांना स्वच्छतेचं फार काय म्हणतात, स्वच्छतेचं फार त्यांना हे होतं, आवड होती. त्यांना वाटायचं की स्वच्छ राहिलं तर आपल्या देशाचा विकास होईल, असं त्यांना वाटायचं. स्वच्छ राहिला तर लोक सुधारले तर लोक विकास करतील तर खेड्यांचा विकास होईल, खेड्यांचा विकास झाला तर ऑटोमॅटिकली आपल्या देशाचा विकास होईल, असं यांना या विचार होते. त्यांनी हे विचार ह्या ग्रामगीता ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचं खरं नाव लक्षात ठेवायचं, माणिक बंडोजी इंगळे. संत तुकाराम महाराजांविषयी बोलायचं तर हे यांनी भक्ती संप्रदाय किंवा भक्ती चळवळ केली होती. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय केला होता, यांनी भक्ती संप्रदाय. ठीक आहे. हे जे तुकाराम महाराज आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच. आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना हे समकालीन होते, कंटेम्पररी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, समकालीन, एकाच वेळचे. ठीक आहे. आणि हे ह्यांचा जो जास्त भर होता तो अभंगावरती होता. ठीक, ह्यांचा जो जास्त भर होता तो अभंगावरती होता. आय होप मराठी भाषेतील हे मराठीचे प्रश्न तुम्हाला सगळे लक्षात आले असतीलच. आता आपण जाणार आहोत इंग्लिशमधल्या प्रश्नांकडे. इंग्लिशमध्ये जो पेपर 2 असतो त्यातली पहिली 3rd लँग्वेज जी असते, ही जी 3rd लँग्वेज आहे ती 3rd लँग्वेज असते मराठी भाषेची. ठीक आहे. आता आपण याचे उत्तर पटपट आपण बघणार आहोत. या ठिकाणी पटपट बघणार आहोत, जास्त वेळ लावायचा नाही या गोष्टीसाठी, कारण आपलं तुम्हाला जे काही एक्सप्लेन करायचं ते ऑलरेडी आपलं एक्सप्लेन करून झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला उत्तरं कशी शोधायची यातले थोडेफार टिप्स अँड ट्रिक्स. उत्तर वाचायचं आहे. मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही. म्हणजे मोर हा खूप सुरेख पक्षी आहे हे तर कळालं. त्याने एकदा पिसारा फुलवला की आपण पाहतच राहतो. म्हणजे पिसारा त्याचा खूप सुंदर आहे. असा सप्तरंगी पिसाऱ्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे इथं, विशेषण सप्तरंगी. पाहून आपण आश्चर्यचकित होतो. असा सुंदर पक्षाला 1962 साली भारताने आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून खूप मानाचे स्थान दिले. ठीक आहे. आपला राष्ट्रीय पक्षी नॅशनल बर्ड हा आपला मोर आहे, पिकॉक आहे, जो 1962 साली डिक्लेअर झालेला आहे. इथं दिल्याचं कळतं. सर्व जगाने मान्य केले कारण मोराचे सौंदर्य. मोराने नाचायला सुरुवात केली की तो पिसारा फुलवतो. कथ्थक या नृत्य प्रकारात मयूर नृत्य प्रसिद्ध आहे. कथ्थक या नृत्य प्रकारात मयूर नृत्य प्रसिद्ध आहे. हे महत्त्वाचं आहे. कथ्थक हा एक साऊथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतातला एक नृत्य प्रकार आहे. त्यातलाच एक अजून समनृत्य प्रकार म्हणजे मयूर नृत्य. ठीक आहे. कथ्थक म्हणजे एक भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत डान्सचे. त्यातला एक प्रकार म्हणजे मयूर नृत्य. मोराच्या डोक्यावर तुरा असतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. मोर हा चालायला लागला की त्याची गर्द निळीमान एकसारखी डोलत असते. गर्द निळीमान. ठीक आहे. गर्द निळीमान. मानेविषयी यांनी इथं थोडंसं विशेषण दिलेलं आहे, गर्द निळीमान. ओके. चला मग आपण आता प्रश्न सोडूया. पॅसेज तर वाचून झाला. प्रश्न सोडूया. मयूर नृत्य कोणत्या नृत्य प्रकारामध्ये प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवायचं, आपण आत्ताच वाचलं, तो कथ्थक या नृत्य प्रकारामधला प्रसिद्ध आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथं तुमचा आन्सर आहे. पुढं भारताने मोराला कोणते मानाचे स्थान दिले आहे? तर ऑब्वियसली जर प्रश्न ऑप्शन नीट बघितले तर राष्ट्रीय पक्षी म्हणून दिलेला आहे.
जास्त वेळ लावायचा नाही, डायरेक्ट उतरायचं. कधी दिला आहे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कधी दिला आहे तर 1962मध्ये. ओके, एवढं फक्त इथे एक्स्ट्रा लिहून ठेवायचं 1962. पुढे मोराच्या पिसाऱ्यासाठी कोणता शब्द वापरला आहे? पिसाऱ्यासाठी मी तुम्हाला तर म्हटलं होतं बघा, पिसाऱ्यासाठी विशेषण काय वापरलं आहे? सप्तरंगी वापरलेलं आहे. मानेला काय वापरलं आहे? गर्दनिळी. गर्दनिळी काय आहे? मान आहे. मग सप्तरंगी काय आहे? हा पिसारा आहे. ठीक आहे, पिसाऱ्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? सप्तरंगी. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं या ठिकाणी. पुढे प्रश्न क्रमांक 4 ते 6साठी सूचना. इथं मी थोडीशी सेटिंग चेंज करतो, 2 मिनिट थांबा. इथं थोडीशी सेटिंगची गरज होती म्हणून ती थोडी सेटिंग केलेली आहे आपण इथं. चला बघूया. 4 ते 6साठी सूचना. सुसंगत वाक्यांचा परिचित वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी तुम्हाला परिच्छेद दिलेला नाही आहे, पण परिच्छेदासारखी 3 वाक्ये दिलेली आहेत आणि त्या तिन्ही वाक्यांमध्ये काही ना काही तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिला. त्या फिल इन द ब्लँक्सची लिंक लावायची आहे, क्रम शोधायचा आहे आणि योग्य प्रकारे त्याचं उत्तर तुम्हाला ते शोधून घ्यायचं आहे. इथं तुमचं लॉजिक लागणार. ठीक आहे, जर 1 मिनटामध्ये 1.5 मिनटामध्ये जर हा क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल, 1 ते 1.5 मिनटात सॉल्व्ह होत असेल तर याला सॉल्व्ह करा, नाही तर सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा. ओके, बघा कसा विचार करायचा इथं बघायचं आहे. आज तारीख आहे 1 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 25 मे, 30 जानेवारी. सकृतदर्शनी म्हणजे पहिल्या या प्रश्नामध्ये मला कोणतं ऑप्शन आहे हे मला कळतच नाही, त्यामुळे सोडून द्या, हा विषय इथं सोडून द्या. पुढचा प्रश्न वाचा. या दिवशी यांची पुण्यतिथी असते. कोणाची तरी पुण्यतिथी आहे म्हणजे त्यांची डेथ ॲनिव्हर्सरी झालेली आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांची जन्मतिथी आणि पुण्यतिथी माहिती पाहिजे. ठीक आहे, पंडित नेहरूंची जी पुण्यतिथी आहे ती एक फेमस आहे, ती म्हणजे पंडित नेहरू नाही, मला जी माहिती आहे ती लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी जी आहे ती असते 1 ऑगस्ट 1920. ठीक आहे, 1 ऑगस्ट 1920 ही पुण्यतिथी मला माहिती आहे. महात्मा गांधींची पण माहिती आहे 30 जानेवारी 1948. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना लगेच 6 महिन्यातच त्यांचा वध झाला होता, 30 जानेवारी 1948. महात्मा गांधींची जयंती ही 1 ऑक्टोबर आहे, 1 ऑक्टोबर 1869 आहे. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्रींबद्दल फार कमी माहिती आहे. लाल बहादूर शास्त्रींचा जो जन्म होतो जेव्हा महात्मा गांधींचा जन्म होतो, हे चुकलं इथं, 1 ऑक्टोबर नाही, हे 2 ऑक्टोबर आहे. लाल बहादूर शास्त्रींचा जन्मसुद्धा 2 ऑक्टोबर रोजीच झालेला आहे, फक्त त्यांचं इयर आहे 1904 1904. आणि लाल बहादूर शास्त्रींचा जो मृत्यू आहे तो तर न विसरण्यासारखा आहे, 11 जानेवारी 1966. हे नाही विचारायचं. का बरं? कारण 1965ला जेव्हा इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं तेव्हा इंडिया जिंकला होता आणि जेव्हा शस्त्रसंधी म्हणजे तेव्हा तह करायचा होता, तेव्हा आपले लाल बहादूर शास्त्री आपले पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान हे रशियामधल्या त्यावेळच्या रशियामधल्या ताश्कंद येथे गेले होते करारावरती सह्या करायला. 10 जानेवारी रोजी त्यांचा करारावरती सह्या झाल्या आणि त्याच रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 11 जानेवारीच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही गोष्ट कधीच विसरायची नाही. 11 जानेवारी एक चांगला पंतप्रधान आपण इथं मिस केलेला आहे, खूप चांगला पंतप्रधान. हा पंतप्रधान असा होता की याने भारताला जय जवान जय किसान हा नारा दिला होता. प्लस जेव्हा अन्नधान्याची टंचाई झाली होती 63-64मध्ये, तेव्हा या पंतप्रधानांनी एक वेळ जेवण केलं होतं आणि सगळ्या भारताला सांगितलं होतं की तुम्ही पण एक वेळ जेवण करा, तुमच्यासोबत मीही एक वेळ जेवण करेन. असे हे पंतप्रधान होते. पण हे अजून 2-4 वर्ष 4-5 वर्ष जरी आपल्याला लाभले असते तर भारताचा विकास खूप मोठा झाला असता. बट हे भारताचं नेहमीचं दुर्दैव आहे की बऱ्याच वेळेला चुकीच्या वेळेला चांगली माणसं निघून गेली. असो, आपला तो अभ्यासाचा मुद्दा नाही, आपला अभ्यासाचा मुद्दा स्कॉलरशिपची एक्झाम आहे. ठीक आहे, परत या. ठीक आहे, मग आता पंडित नेहरूंविषयी जर सांगायचं झालं, पंडित नेहरूंचा जन्म आहे 14 नेहरू, जो आपण बालदिन म्हणतो, 14 नोव्हेंबर 1889 आहे. आणि त्यांचा मृत्यूचं जी डेट आहे ही थोडीशी शोधून घेतलेली होती मी. 27 मे 1964ला त्यांचा मृत्यू झाला. 1964 माहिती होतं मला, पण मेमध्ये कुठलं ते माहीत नाही. हे कशामुळे झालं? जेव्हा 62मध्ये इंडिया चीनचं युद्ध झालं तेव्हा इंडिया फार वाईट प्रकारे हारला होता.
चीनने फार हरवलं होतं भारताला त्या युद्धामध्ये. त्याचा मानसिक आघात नेहरूंवरती झाला होता आणि त्या आघातामध्येच त्यांचं निधन झालं होतं. ठीक आहे. तर आता या सगळ्यांपैकी कोणत्या कोणत्या पुण्यतिथीच्या तारखा तुम्हाला 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिसत आहेत? कोणत्या कोणत्या पुण्यतिथीच्या या ज्या तारखा आहेत त्या 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिसतात. तर मला दिसतं की 30 जानेवारी ही एक तारीख दिसते मला. ओके. 1 ऑगस्ट ही एक तारीख दिसते मला. 2 ऑक्टोबर तर काय जन्म आहे त्यामुळे ही कट झाला. 25 मे इथं कुठेही 25 मे नाही आहे त्यामुळे ही एक कट होती. म्हणजे ऑटोमॅटिकली 3 आणि 4 ऑप्शन कट झाले. राहायला फक्त 1 आणि 2. 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक, 30 जानेवारी म्हणजे महात्मा गांधी. आता यातलं कोणतं आहे ते आपण पुढं बघूया. आता लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी कन्फर्म आहेत म्हणजे पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्रीचे जे ऑप्शन आहेत ते कट झालेत या क्वेश्चनमधनं. ठीक आहे. राहिले 2च. आता त्यातलं हे 2पैकी कोणता आहे याच्यासाठी आपल्याला वाचावं लागेल पुढचा प्रश्न, 6 नंबरचा क्वेश्चन हा इकडे. ठीक आहे. हा दिवस डॅश डॅश म्हणूनही साजरा केला करतात. ठीक आहे. हा जो दिवस आहे हा दिवस डॅश डॅश म्हणूनही साजरा करतात. बालदिन हा पंडित नेहरूंविषयी आहे. बरोबर. पंडित नेहरूंचा ऑप्शन ऑलरेडी कट झाला त्यामुळे हा कट होणार आहे. क्रांती दिन हे ऑगस्ट रिव्होल्युशन 1942 1942 जे क्रांती झाली ते ऑगस्ट क्रांती म्हणतात त्याच्याशी संबंधित रिलेटेड आहे त्यामुळे याचा इथे तरी काही संबंध नाही आहे. ठीक आहे. त्याचा इथे तरी काही संबंध नाही आहे. क्रांती दिन चले जाओ चळवळ, छोडो भारत आंदोलन त्यावेळेचंही हे आहे. पुढं पहिला किसान दिन हा जो आहे हा चौधरी चरण सिंग आपले जे पंतप्रधान एक पंतप्रधान आहेत चौधरी चरण सिंह यांचा जो जन्मदिवस आहे यांच्या जन्मदिवसा दिवशी हा किसान दिन वापरला जातो. मागच्या 2 क्वेश्चनमध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही त्यामुळे हा ऑटोमॅटिक कट होतो. राहिला मग एकच ऑप्शन, हा दिवस हुतात्मा दिनही म्हणून साजरा केला जातो. आता हा जो हुतात्मा दिन आहे हा महात्मा गांधींसाठी साजरा केला जातो, लोकमान्य टिळकांसाठी नाही. ठीक आहे. 30 जानेवारी महात्मा गांधींसाठी हा हुतात्मा दिन होतो आणि महात्मा गांधींची पुण्यतिथी कधी असते 30 जानेवारी. म्हणजे 4 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं 2, 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 4 आणि 6 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन आहे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. या टाईपमध्ये तुम्हाला हे संवादावरचे सुसंगत वाक्याचे परिच्छेद तुम्हाला सोडवायचे असतात. ठीक आहे. हा एकच इथं नवीन पॅटर्न मला दिसला, लगेच समजून सांगितलं आहे. पुढे आपण थोडंसं पटपट जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी विचारली आहे. चुकी जोडी ढग खग. आता इथे तुम्हाला खूप माहिती पाहिजे. नभ गगन धरित्री ध्रुव धरित्री भू मोठे थोर. आता यातला जर बघितलं तर यातला ढग 3 बरोबर आहे, 4 बरोबर आहे, 2 बरोबर आहे. चुकीचा जो ऑप्शन आहे ढग आणि खग. काय बरं. ढगाविषयी जर आपण बघितलं ढगाचे जे समानार्थी शब्द आहेत ते आहेत, ढगाला आपण इंग्लिशमध्ये क्लाउड्स म्हणतो. ठीक आहे. इथं मुद्दाम लिहितो आहे क्लाउड्स. मेघ जलद हे समानार्थी शब्द बरं का. मेघ जलद अब्द घन पयोधर हे सगळे कशाचे ढगांचे ढग या शब्दाचे समानार्थी आहे. ठीक आहे. खग खग या शब्दाचा अर्थ जर बघायला गेलं ते येतं विहंग पक्षी द्विज. ठीक आहे. विहंग पक्षी द्विज. अजून ह्याचं काय आहे बरं. अंडज अंडज का अंडज हे मला चेक करावं लागेल, आठवत नाही आहे. हे एवढे सगळे पक्षी. खग म्हणजे पक्षी आहे. ओके. धरित्री भू एकच मिनटं. धरित्री भू याचे वेगवेगळे शब्द पृथ्वी धरा धरणी वसुंधरा अवनी मही. हां अवनी मही इथं मी लिहून देतो. अवनी म्हणजे पृथ्वी होतं. ठीक आहे. मही माही नाही मही. माही हे मुलीचं नाव आहे, इथं मही आहे. महीचा अर्थ होतो धरित्री पृथ्वी धरा धरणी. ठीक आहे. नभ गगन म्हणजे आकाश. ठीक आहे. स्काय याच्यामध्ये आकाश अंबर आभाळ. ठीक आहे. अंतराळ पण याचा शब्द कधी कधी आपण समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. ठीक आहे. मोठे थोर मोठ्याचा कधी कधी हा होतो प्रचंड विशाल. ठीक आहे. थोरचा महान. हे सगळे काय आहेत समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया.
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी निवडा. अचूक विचारली म्हणजे बरोबर असले विचारली आहे. चढणे, बसणे अजिबात नाही. चढणेचा विरुद्धार्थी शब्द आहे उतरणे. ठीक आहे. चढण्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उतरणे. बसण्याचा काय येतं? उभे राहणे. उभे राहणे. चढण्याचं काय? उतरणे. स्वच्छ, अस्वच्छ किंवा गलिच्छ कधी कधी लिहू शकतो. छान, वाईट. मान, अपमान हा करेक्ट ऑप्शन आहे. मान, अपमान अचूक जोडी. जड, जडच्या विरुद्धार्थी होतं हलके. वरच्या विरुद्धार्थी होतं खाली. ठीक आहे. मग इथे तुमचं ऑप्शन काय असणार आहे? मान, अपमान हे अचूक जोडी. ठीक आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती म्हणजे दानशूर असते. कर्ण हा दानशूर होता असं तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. खूप दानी व्यक्ती होता, खूप दान करायचा. तर मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती म्हणजे दानशूर. श्रीमंत आणि धनवान या दोघांचं एकच आहे. खूप संपत्ती असलेला व्यक्ती. खूप संपत्ती असलेली व्यक्ती म्हणजे श्रीमंत किंवा धनवान. कंजूस, खर्च करण्यास टाळाटाळ करणारा म्हणजे कंजूस व्यक्ती. ठीक आहे. यातलं जे येत नसेल ते तुम्ही इथं लिहून ठेवायचं आहे. इथं मी सेटिंग थोडी परत चेंज करतो. प्रश्न क्रमांक 10. खालीपैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता? इथे थोडंसं काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली. नसलेला शब्द कोणता? झगमगाट, चिवचिवाट. झगमगाट, चिवचिवाट, खळखळाट, खडखडाट. तर यातलं जे आन्सर आहे झगमगाट हे तुमचं ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे. कारण हा ध्वनिदर्शक नाही आहे. तर हा ध्वनिदर्शक नाही आहे. हा दिव्यांसाठी वापरणार. दिव्यांचा झगमगाट दिसण्यासाठी काहीतरी दिसतं ना त्याला. आता मला एक्झॅक्टली अर्थशब्द आठवणं मला. ध्वनी म्हणजे आवाज येणारा वेगवेगळ्या गोष्टीचा. खळखळाट हा जो आहे हा पाण्याचा आवाज म्हणतात. पाण्याच्या आवाजासाठी हा वापरतात. हसण्यासाठी पण खळखळाट. काय खसखस पिकली आहे, काय खळखळाट चालू आहे रे सगळ्यांचा, असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. चिवचिवाट हा पक्ष्यांचा असतो. पक्ष्यांचा चिवचिवाट असतो. खडखडाट यंत्रांचा खडखडाट असतो. गाडी बिघडली तर गाडीचा खडखडाट होतो. दगडांचा पण खडखडाट असाच आवाज येतो. ठीक आहे. हे सगळे ध्वनिदर्शक शब्द आहेत. दगडांसाठी खडखडाट. झगमगाट हा जो आहे हा दिव्यांचा प्रकाशासाठी वापरलेला शब्द आहे. झगमगाट दिसण्यासाठी. ओके. दृष्टीदर्शक शब्द आहे हा झगमगाट. त्यामुळे तो इथं ध्वनिदर्शक शब्द नाही. पुढे. जसे गावताची गंजी तसे डॅश डॅशची जोडी. परत एकदा समूहदर्शक शब्द विचारला आहे. गवताची गंजी असते. माहीत नसेल तर लिहून घ्यायचं पुस्तकामध्ये तुमच्या किंवा नोटबुकमध्ये जिथं नोट्स असतात. जोडी कोणाची असते? ही असते पालेभाजीची जोडी. आपण जे हे म्हणतो ना पालेभाज्या म्हणजे कोणत्या काय ते आपण किचनमध्ये आणतो बघा. पालक, मेथी, शेपू हे ज्या पालेभाज्या आहेत यांची असते जोडी. ठीक आहे. यांची काय असते? जोडी असते. मग केसांची काय असते? केसांचा असतो पुंचका किंवा झुपका. केसांचा झुपका असतो. फळांचा घोस असतो किंवा फळांचा नेहमी घोसच असतो. कुठलाही फळ असू द्या. पण कधीकधी याच्यामध्ये जो केळी असते केळींचा घड असं म्हणतात. केळीचा घड म्हणतात. हा थोडासा वेगळा वापरतात. केळीचा घोस पण म्हणतात, केळीचा घड पण म्हणतात. ठीक आहे. पानांचा काय? पानांचा असतो पुंचका. ओके. आणि ते एक सांगायचं झालं वेलींचा थवा असतो आणि हाच थवा पक्ष्यांचाही असतो. ठीक आहे. हे दोन्ही गोष्टी इथं लक्षात ठेवायच्यात. वेलींचाही थवा असतो आणि पक्ष्यांचाही थवाच असतो. थवा हा 2 ठिकाणी समूहदर्शक शब्द आहे. ओके. प्रश्न क्रमांक 12. फिल इन द ब्लँक्स. घोड्याच्या घराला काय म्हणतात? तर हे सगळ्यांना माहिती पाहिजे. घोड्यांना जिथं ठेवलं जातं घोड्यांचं जो घर असतं त्याला म्हणतात तबेला. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? तबेला. किंवा याला तुम्ही पागा असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तबेल्याला पागा पण तुम्ही शब्द वापरू शकता. गोठा कोणासाठी आहे? पाळीव प्राणी. शक्यतो आपण जे पाळीव प्राणी वापरतो ना त्यांना. पण या पाळीव प्राण्यांमध्ये पण ठराविकच आहे. गाय, म्हैस, बैल यांच्यासाठी काय असतो? गोठा असतो.
खुराडे हे कोंबडीसाठी असतं किंवा बदकांसाठी असतं काही ठिकाणी, कोंबडीसाठी मोस्टली. गुहा हे जंगली जनावरांसाठी, जसे की वाघ, सिंह हे सगळे काय राहतात, गुहेत राहतात. ओके, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, योग्य वाक्प्रचार निवडा. सरपंचांनी सुमनच्या धाडसाचे कौतुक करताना तिची पाठ ठोपटली. ऑटोमॅटिक तोंडातनं आलं, पाठ ठोपटणे. कधी पण एखादी गोष्ट चांगली केली की पाठीवरती असे 2-3 वेळा थाप मारून म्हणतात की शाबास, व्हेरी गुड, खूप छान केलं, त्याला म्हणतात पाठ ठोपटणे. ओके. हात देणे, आता आपण बाकीच्या अपप्रचाराचा अर्थ बघितला तर हात देणे म्हणजे मदत करणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीमध्ये जर एखादा अडखळत असेल तर त्याला मदतीचा हात देतो आपण. अभय देणे म्हणजे भीती घालवणे. आणि ह्यालाच आपण एक म्हणू शकतो दुसरा की संरक्षणाचे आश्वासन देणे. मी तुला अभय दिलं, तू बोल बिंदास, मी तुला काही करणार नाही, संरक्षणाचे आश्वासन देणे या टाईपमध्ये. चेहरा खुलणे, आनंद होणे. ठीक आहे, सोपा होता. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14, खाली दिलेल्या अर्थाची योग्य मन पर्यायातून निवडा. तुम्हाला अर्थ दिला आहे, त्या अर्थाशी रिलेटेड तुम्हाला मन शोधायची आहे. काय, सगळीकडे सारखीच परिस्थिती, जिकडे जावं तिकडे सगळीकडे सारखीच परिस्थिती. याचं जे उत्तर आहे, पळसाला पाने 3च. कुठे जा, पळसाला पाने 3च राहणार आहेत. असं आहे का की पळसाचं जे झाड आहे त्याला भारतामध्ये 3 पानं आणि बांगलादेशमध्ये गेलं तर 5 पानं, असं होणार आहे का? असं होत नाही. ठीक आहे, चला मग बाकीचे जे वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ बघूया. बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार म्हणजे संकटात सहज एखादा सापडला असेल त्याला छोटीशी मदत पण खूप महत्त्वाची असते. म्हणजे सपोज एखादा बिझनेसमॅनला सपोज एखाद्याला 2 कोटीचं नुकसान झाले, पण त्याच 2 कोटीमध्ये जर समजा त्याला 50 लाख कुठून तरी येणं मिळालं, अचानक त्याला मिळाले, तर जे बुडालेलं आहे त्याला कुठंतरी सावरायला त्याला मदत मिळाली. या टाईपमध्ये हा बुडत्याला काठीचा आधार असतो असं म्हणतात. ठीक आहे. चोराच्या मनात चांदणं. आता इथं बघितलं चोराच्या मनात चांदणं, तर ह्याला फार चुकीचा अर्थ आत्ता अलीकडच्या काळामध्ये फार चुकीचा अर्थ घेतलेला आहे. चोराच्या मनात चांदणं म्हणजे एखादी गोष्ट चोरत असताना त्याला अजून एक गोष्ट मिळाली तर मनात त्याच्यामध्ये उकळ्या फुटत, आनंदाच्या उकळ्या फुटणं, असं चोराच्या मनात चांदणं असं आजकाल अलीकडं आहे, पण तो फार चुकीचा अर्थ आहे. चोराच्या मनात चांदणं याचा अर्थ असा आहे की जेव्हा चोरी करायला जातो, चोर कधी जातो चोरी करायला? रात्रीच्या वेळेला जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा त्याला सतत अशी भीती असते की कोणीतरी त्याला बघतंय, अशी भीती असते त्याला, कोणीतरी त्याला बघते. अशा वेळेला त्याला बघणारं, त्याला जी भीती असते त्या भीती त्याला सांगते की तुला कोण बघते? तुला ती आकाशातला चंद्र बघते, तुला ती आकाशातली चांदणी बघते, आकाशातले जे तारे ते तुला बघत आहेत. मग त्याला सतत पकडली जाण्याची भीती असते. मग अशा वेळेला हे या अर्थाने ती म्हणाली की चोराच्या मनात चांदणं, आपण काहीतरी चुकीचं वागलं आणि ते पकडलं जाणार आहे, असा त्या अर्थाने हा चोराच्या मनात चांदणे हा खरा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला नेहमी पकडले जाण्याची भीती असते, अशा त्या अर्थाचा वाक्प्रचाराचा अर्थ होतो चोराच्या मनात चांदणं. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. आता ह्याच्यामध्ये काय आपण जास्त बोलणार नाहीत. हे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे एवढं लक्षात ठेवायचं की प्रत्येकाचे दिवस येतात, प्रत्येकजण असा एक स्ट्रॉंग झोन असतो की प्रत्येकाचे दिवस येतात की तो म्हणेल ती गोष्ट खरी ठरते. या टाईपमध्ये म्हणजे आज एखादा वरचढ ठरतोय तर उद्या दुसरा कुठला तर कोणीतरी वरचढ ठरू शकतो, परवा दुसरा कोणीतरी वरचढ ठरू शकतो. या टाईपमध्ये जसं की आपण आता बघतो की भारताच्या सरकारमध्ये काँग्रेस कधी जिंकते तर कधी काँग्रेस जिंकते तर कधी भाजप जिंकते, या टाईपमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ. प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय वाक्यात मान मिळत नाही याचा सरळ अर्थ आहे तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही, आदर मिळत नाही, या टाईपमध्ये. ठीक आहे, समाजाचा काही संबंध नाही आहे, अपमान होत नाही. प्रामाणिकपणे काम केलं त्याचा कोणी अपमान करत नाही. त्याचा अभिमान बाळगतात, अभिमान मिळत नाही, तो बाळगतात. ठीक आहे, आणि समाजाचा काही विषयच नाही तर त्यामुळे तो मान या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रतिष्ठा. ठीक आहे, पुढं 16 नंबर. खालील पर्यायातील कोणता शब्द जोड शब्द नाही? परत एकदा सांगितलं, जोड शब्द म्हणजे काय पाहिजे? दोन्ही शब्द वेगवेगळे पाहिजेत, भले ते समानार्थी असो किंवा विरुद्धार्थी. मग मी प्रश्न बघितला तर आगळा वेगळा शब्द आहे. ठीक आहे, वेळी अवेळी ओके होऊ शकतं, काळा निळा होऊ शकतं, वेळेवर वेळेवर मध्ये हा काही जोड शब्द नाही आहे, त्यामुळे वेळेवर हा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला या 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढं 17 नंबर.
17 नंबर आहे र वे गा ही र या 5 अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केलास मध्यभागी येणारा शब्द कोणता? तुम्हाला सांगितलं हे पटपट झालं पाहिजे. ह्याला तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय काही ऑप्शन नाही. शब्दसंग्रह फार मोठा पाहिजे. ठीक आहे. या शब्दापासून बनतो सॉरी हिरवेगार आहे शब्द. काय? हिरवेगार. हिरवेगार असा शब्द आहे आणि मध्यभागी जो शब्द आहे तो म्हणजे वे. सो ऑप्शन नंबर 3 तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. खालील गटात नाम आहे. प्रश्न क्रमांक 18. खालील गटात नाम असलेला पर्याय कोणता? नाम पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सुंदर, किती, मधाळ, माधव. सुंदर हे काय? विशेषण आहे. किती हा प्रश्नार्थक शब्द आहे. मधाळ हे पण विशेषण आहे. मग इथं नाम फक्त एकच आहे तो म्हणजे माधव. ठीक आहे. पुढे 19 नंबर. दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. आकाशात तू चंद्र पाहिला का? पाहिला हा तुमचं क्रियापद आहे. फार सोपा प्रश्न आहे त्यामुळे याचा ऑप्शन नंबर 2 यामध्ये काय जास्त आपण बघणार नाही आहेत. पहिला हा ऑप्शन आहे. हां फक्त सांगायचं जर झालं तर आकाश हे नाम आहे, तू हे सर्वनाम आहे, चंद्र हे परत नाम आहे आणि का हा प्रश्नार्थक शब्द आहे. प्रश्नार्थक शब्द आहे हा. ठीक आहे. पुढं 20 नंबर. दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी नसलेला शब्द. पुल्लिंगी नसलेला शब्द. ठीक आहे. मग ह्याला काय करायचं? सरळ लावून बघायचं. तो, ती, ते हे शब्द व्हायचे. गळा, तो गळा, तो आळा, तो फळा, ती शाळा. इथं काय आलं? ती शाळा आलं. तो नाही आहे म्हणजे शाळा हा जो आहे हा पुल्लिंगी शब्द नाही. ठीक आहे. प्रश्न पुढचा 21 नंबर. खालील शब्दगटातील निश्चितपणे काय सांगितले? निश्चितपणे अनेक वचने असणारा शब्द ओळखायचा आहे. हा तुमचा त्या हार्ड लेवलच्या क्वेश्चनमधला प्रश्न आहे. माहिती असेल एक वचन अनेक वचन, चांगला अभ्यास झाला असेल तर हा प्रश्न सोडवता येईल. नाहीतर नाही सोडवला याला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. बघा काय आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. मळे हा निश्चितपणे अनेक वचने. का बरं? लक्ष द्या. तळे हा जो शब्द आहे हा एक वचनी आहे बरं का. एक वचनातला शब्द आहे हा. तळे हा जो आहे हा एक वचन आहे. याचं जर बहुवचन करायला गेलं तर तो होतो तळी. हे झालं बहुवचन किंवा अनेक वचन. बहुवचन म्हणजे किंवा अनेक वचन. नारळ, नारळ आणि नारळ हे दोन्हीही एक वचनात आणि अनेक वचनात सारखेच वागतात. ठीक आहे. 10 नारळ, 50 नारळ, 1 नारळ. ठीक आहे. एक वचनात आणि अनेक वचनात हे दोन्ही सारखेच आहेत. फणस, फणसाचं पण तेच आहे. फणस, एक फणस, 10 फणस, 10 फणसे नाही म्हणत. ठीक आहे. एक वचनात सारखेच. मग राहिलं काय? मळे. मळे हा काय? अनेक वचनी शब्द आहे. याचं जर मला एक वचन जर बघायचं झालं तर हा झाला मळा. हे काय? एक वचन म्हणजे हा कन्फर्म काय? अनेक वचनी आहे. ठीक आहे. पुढे 22 नंबर. स्वल्पविरामासाठी असणारे योग्य विरामचिन्ह कोणतं? अगदी साधा सोपं क्वेश्चन आहे. स्वल्पविरामाचा प्रश्न ऑप्शन नंबर 2 आहे. बाकीचे लगेच हे काय आहेत? हे अर्धविराम आहेत. अर्धविराम हा आहे पूर्णविराम आणि हा आहे प्रश्नार्थक. ठीक आहे. पुढे 23 नंबर. दिलेल्या शब्दांपैकी किती शुद्ध शब्द आहेत? दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द शोधायचे. तर पुसून शब्द शुद्ध आहे. हां आता याच्यामध्ये जरा गडबड झालेली आहे. पूर्व आहे, किर शब्द बरोबर आहे, प्रदूषित बरोबर आहे, मंजूळ बरोबर आहे, शीतल बरोबर आहे, जाऊन चुकलेला आहे, हा फूल चुकलेला आहे आणि हा जो कोकिळ आहे हा थोडासा काय हॅशटॅगवाला प्रश्न आहे. ठीक आहे. या पेपरमध्ये कोकिळ हा शब्द चुकीचा दिलेला आहे. बट बऱ्याच ठिकाणी कोकिळ हा करेक्ट आहे. की कोकिळीचा जो की आहे तो पहिलाच म्हणतात. बट या प्रश्नामध्ये त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे 5. माझे ऑलरेडी 6 आले होते. 6 माझा आन्सर पाहिजे होतं. कारण जाऊन आणि फुल हे 2 चुकीचे. जाऊन कसं पाहिजे बघा. जाऊन जेव्हा मी चेक केलं माझं बरोबर आहे का उत्तर तर तेव्हा हे मी 6वर टिक केलं होतं. बट त्यांनी कोकिळ हा शब्द आहे तो चुकीचा दिलेला आहे आणि फूल जे आहे ते हे फूल असं पाहिजे. ठीक आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. कोकिळ हा स्टार आहे. हा हॅशटॅगवाला प्रश्न आहे
तरी त्यांनी याचं उत्तर 5 दिलं, का दिलं माहीत नाही, आपला त्याच्यामध्ये पडायचं नाही. आता जर प्रश्न आला तर कदाचित कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे, काय हरकत नाही. गीत रामायण हा काव्यसंग्रह कोणी रचला? गीत रामायण हा काव्यसंग्रह रचला आहे ग. दी. माडगुळकरांनी, गणेश दिगंबर माडगुळकर. ठीक आहे, असं त्यांचं पूर्ण नाव आहे. सॉरी, गजानन दिगंबर माडगुळकर, गणेश नाही, गजानन दिगंबर माडगुळकर. ठीक आहे, इथे मी फुल फॉर्म लिहितो, गजानन दिगंबर माडगुळकर. आता हे जे प्रश्न आहेत ना मुलांना, हे प्रश्न तुमचे सगळे स्टेट बोर्डाच्या पुस्तकातले आहेत. ठीक आहे, हे सगळे स्टेट बोर्डच्या पुस्तकातले आहेत. ही सगळी माहिती स्टेट बोर्डामधली आहे, त्यांनी दिलेली आहेत. ठीक आहे, लहानपणापासून आपण काही नीट वाचत नाही, त्यामुळे लक्षात राहत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये जेवढंही जमेल तेवढं द्यायचा प्रयत्न करा. जे तुमच्याकडे संदर्भ पुस्तक आहेत, रेफरन्स बुक्स आहेत, कुठलेही वेगवेगळ्या पब्लिकेशनचे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल ते जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवायचं. एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, गजानन दिगंबर माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जातं बरं का, आधुनिक वाल्मिकी. ही गोष्ट थोडीशी तिथे लिहून ठेवा. बाकीच्यांबद्दल बघूया. मुकुंद तळवकर हे चित्रकार आहेत. बाळ गाडगीळ हे विनोदी लेखक आहेत, विनोदी लेखक आहेत. ह्यांचा जो पहिला विनोदी कथासंग्रह आहे तो आहे लोटांगण. लोटांगण हा फर्स्ट विनोदी कथासंग्रह आहे. ठीक आहे, एवढं डीपमध्ये तुम्हाला विचारलं ना नाही, पण तरी लक्षात सांगायचं, लोटांगण हा त्यांचा विनोदीचा कथासंग्रह, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आनंद माडगुळकर हे गदिमांचे चिरंजीव आहेत, म्हणजे गदिमांचे पुत्र आहेत. कोणाचे? कोणते गदिमा? हे खालचेच गदिमा, 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये जे गदिमा आहेत ना, गजानन दिगंबर माडगुळकर, हे त्यांचे मुलगा आहे. त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलं माहिती आहे का? ते महत्त्वाचं, ते बघण्यासारखं आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे गीत रामायणाचे रामायण. गीत रामायणाचे रामायण म्हणजे वडिलांनी लिहिलं गीत रामायण आणि मुलांनी लिहिलं गीत रामायणाचे रामायण. ठीक आहे, नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि गीत रामायण हा आहे 56 काव्यांचा संग्रह आहे. ठीक आहे, तब्बल 56 काव्यांचा संग्रह आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि आजच्या दिवसातला शेवटचा प्रश्न, शिक्षक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? त्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कोणाचा जन्मदिवस आहे हा? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपले भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन. काहीतरी चुकलं माझं. बरोबर आहे, हे फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती आहे, प्रेसिडेंट, आणि सेकंड प्रेसिडेंट आहे, सेकंड राष्ट्रपती. बरोबर बोललो, म्हटलं काहीतरी उलटं वालटं केलं की काय. ठीक आहे, 14 नोव्हेंबर सगळ्यांना माहिती आहे बालदिन, पंडित नेहरूंचं. मागं बघितलं आपण. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य दिन. 1 ऑगस्टविषयी बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1 ऑगस्ट 1914ला फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. कधी? 1914ला. ठीक आहे, 1920ला टिळकांची पुण्यतिथी, टिळकांचं निधन झालेलं या दिवशी 1920 रोजी. आणि 1920लाच ज्या दिवशी टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी असहकार आंदोलन सुरू झालं होतं. असहकार आंदोलन सुरू, इंग्लिशमध्ये नॉन कोऑपरेशन मुवमेंट, हां, असहकार आंदोलन सुरू, नॉन कोऑपरेशन मुवमेंट सुरू झालं होतं. 1920ला सुरू झालं होतं, म्हणजे ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्याच दिवशी टिळक गेले होते. ठीक आहे, असं आहे. आपण मराठी विषयाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. लवकरच आपण मॅथमॅटिक्स या विषयाचा याविषयी चा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचा इंटेलिजन्सचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जे झालेलं आहे त्यातनं नीट करायचं सगळ्यांनी. जे माहीत नाही ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. इथून पुढचं तुम्हाला जे व्हिडिओ येतील ते सगळे नीट करायचे आहेत. कुठलाही व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही आहे. ठीक आहे, चला तर मग आज आपण इथेच थांबूया. अभ्यास करत राहा. लवकरच गणितावरती व्हिडिओ टाकेन, बुद्धिमत्तेवर टाकेन, ते सांगितलंच तुम्हाला.
चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय भारत, जय महाराष्ट्र.